हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. FIB इकॉनॉमिक्स या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोनोपॉली हा टॉपिक अभ्यासतो आहे. मोनोपॉली मीनिंग, फीचर्स अँड टाइप्स म्हणजे मक्तेदारीची वैशिष्ट्ये, त्याचा अर्थ आणि प्रकार हा आपला आजचा अभ्यासाचा टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये स्पर्धेनुसार बाजाराचा पूर्ण स्पर्धा हा प्रकार आपण अभ्यासला आणि तिथं आपण ते पहिलं प्रकरण संपवलं होतं. आज आपण दुसरं युनिट म्हणजे प्रकरण क्रमांक 2 याला सुरुवात करतो आहे आणि प्रकरणाचं नाव आहे मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धेचा बाजार, मोनोपॉली अँड इनपरफेक्ट कॉम्पिटिशन. आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये पहिला टॉपिक आहे मक्तेदारी किंवा त्याला एक विक्रेताधिकार असंही म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला मोनोपॉली असं म्हणतात. आणि या स्पर्धेनुसार बाजाराचा हा जो प्रकार आहे याचा अर्थ, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये व प्रकार अशा प्रकारचा अभ्यास या मक्तेदारीचा आपण या ठिकाणी करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सिलेबस आहे सेमिस्टर सेकंडचा, अर्थशास्त्राच्या या सिलेबसमध्ये 3 प्रकरणांचा अभ्यास करतो आहे आणि तिन्ही प्रकरणामध्ये स्पर्धेनुसार बाजाराचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासतो आहे. उदाहरणार्थ, पहिल्या प्रकरणामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, अर्थ, त्या स्पर्धेच्या बाजारामध्ये उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो, बाजारभाव कसा ठरतो, प्राप्ती म्हणजे काय, प्राप्तीचे वक्र, अशा प्रकारचा अभ्यास पहिल्या प्रकरणामध्ये आपण केला. आता हे दुसरं प्रकरण आहे. याच्यामध्ये स्पर्धेनुसार बाजाराचा पुढचा प्रकार अभ्यासतो आहे, तो म्हणजे मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धेचा बाजार. आणि या दोन्ही बाजारामध्ये उद्योग संस्थेचा आणि उद्योगाचा समतोल कसा होतो त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. तर आज आपण मक्तेदारीचा अर्थ बघू. स्पर्धेनुसार बाजाराचा हा एक दुसरा प्रकार मक्तेदारी, त्यालाच एक विक्रेताधिकार असंही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या नावामध्ये अर्थ दडलेला असतो. हे बघा, मक्तेदारीला दुसरं नाव आहे एक विक्रेताधिकार. प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला असं जर विचारलं की एक विक्रेताधिकार बाजारपेठेमध्ये अशा प्रकारचं वैशिष्ट्य दिसून येतं, तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की एक विक्रेताधिकार म्हणजेच मक्तेदारीचे बाजारपेठ किंवा त्याला मोनोपॉली असं म्हणतात. आणि त्याच बाजाराचे अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय किंवा पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय, हा टॉपिक जेव्हा आपण अभ्यासला होता, तर त्या टॉपिकमध्ये, त्या पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक होते. त्या बाजाराचं ते पहिलं वैशिष्ट्य होतं. पूर्ण स्पर्धेचा बाजार काय होता की ज्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात आणि विक्रेय वस्तू एक जिनसी असते, अशा प्रकारचा जो बाजार आहे त्याला पूर्ण स्पर्धेचा बाजार असं म्हटलं होतं आपण. व्याख्या लक्षात ठेवा, व्याख्या विचारल्या जाणार आहेत आपल्याला. तर मक्तेदारीची व्याख्या करताना ती अशी केली जाते की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये जे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात, त्या असंख्य विक्रेत्यांची संख्या एकावर आणली असता बाजारात जी स्थिती निर्माण होते त्याला मक्तेदारी असं म्हणतात. असा एक अर्थ मक्तेदारीचा आहे. आता या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे बघा, जी आपल्याला लक्षात ठेवायची किंवा परीक्षेला या अशा प्रकारची व्याख्या लिहिलेलं योग्य राहील.
तर व्याख्या अशी मक्तेदारीची की ज्या बाजारामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूचा एकच एक विक्रेता असतो आणि त्याच्याजवळ जी वस्तू आहे, तो जो वस्तूची विक्री करतो, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. म्हणजे त्या वस्तूला जवळचा पर्याय ठरेल अशा प्रकारच्या वस्तूची विक्री करणारे बाजारामध्ये त्याच्याशिवाय कोणीही नसतं. अशा बाजाराला मक्तेदारीचा बाजार असे म्हणतात. तर ही झाली मक्तेदारीची व्याख्या. आता या मक्तेदारीची वैशिष्ट्ये पाहू आपण, जी आपल्याला विचारली जातात की मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा टिंब हे मक्तेदारी बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक लेक्चरमध्ये आपण सिलेबसला असलेल्या प्रत्येक संकल्पना या ठिकाणी क्लिअर करतोय. तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. नाव आलं त्या टॉपिकचं की त्या संदर्भात काही प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला ते योग्य उत्तर ओळखता यायला पाहिजे. त्याच्यासाठी लेक्चर नीट ऐकायचं आहे किंवा ज्या नोट्स आपल्याला मिळतील त्या नोट्स वाचून आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किंवा त्याच्या नोट्स तशा काढायच्या आहेत आणि तसा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने जरी आपलं टीचिंग अँड लर्निंग हा प्रोग्राम चालू आहे, तरीसुद्धा आम्ही ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे, हा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर मात्र तुम्हीसुद्धा हे जे यूट्यूबवर वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ आम्ही आपल्या ग्रुपवर टाकतोय, हे खूप आपण ते व्हिडिओ बारकाईने ऐकायचे आहेत, अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आपल्याला पदवीच्या अभ्यासापर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट PG पर्यंत आपल्याला तो नक्की कामात येणार आहे. आणि भविष्यात तुम्ही ज्या स्पर्धेपरीक्षेला सामोरे जाणार आहेत, तिथं मात्र नक्कीच हा अभ्यास आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून या व्हिडिओ लेक्चरमध्ये जेही काही लेक्चर दिले जातं ते तुम्ही बारकाईने बघायचे. तर व्याख्या बघितली आपण मक्तेदारीची. आता या मक्तेदार बाजारपेठेची कोणती वैशिष्ट्ये आहेत? ज्याप्रमाणे आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये अभ्यासली होती, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी मक्तेदारी बाजाराची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते पाहू. एकच उत्पादक किंवा विक्रेता या बाजाराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये हे पहिलं वैशिष्ट्य काय होतं? असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. मात्र मक्तेदारीची परिस्थिती अगदी उलट आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये जी परिस्थिती असते अगदी त्याच्या उलट मक्तेदारीमध्ये असतं. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूचे अनेक विक्रेते असतात. इथं मात्र एकच उत्पादक किंवा विक्रेता आपल्याला दिसून येतो. आणि एकच विक्रेता असणारी स्थिती म्हणजे एक विक्रेताधिकार. बघा, नावामध्येच येतं एक विक्रेताधिकार. म्हणजे या बाजारामध्ये त्या विशिष्ट वस्तू विकण्याचा एकाच उत्पादकाला किंवा विक्रेत्याला अधिकार आहे. एक विक्रेत्याचा अधिकार, एक विक्रेताधिकार, त्याला मोनोपॉली मक्तेदारी असं म्हणतात. तर या बाजारामध्ये एका विशिष्ट वस्तूचा एकच एक उत्पादक असतो आणि तशा प्रकारची वस्तू जी आहे कोणी तयार करत नाही किंवा विकणारा त्याच्याजवळ नसतो. तर हे पहिलं वैशिष्ट्य आहे. 2, या मक्तेदारी बाजारपेठेमध्ये जो विक्रेता आपली वस्तू विकतो तर त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. म्हणजे त्याच्याजवळ जी वस्तू आहे त्याला अगदी जवळचा पर्याय ठरेल तशाच प्रकारची वस्तू विकणारा त्या बाजारामध्ये कोणीही नसतो. आणि म्हणून त्या विक्रेत्याकडून वस्तू घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि म्हणून त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. लक्षात घ्या, इथं जवळचा पर्याय म्हणजे काय? दूरचा पर्याय असेल पण अगदी तशीच वस्तू तसाच जवळचा पर्याय मात्र नसतो. उदाहरणार्थ, उजेडासाठी आपण मेणबत्त्या वापरू शकतो, रॉकेलचे दिवे हे वापरू शकतो. विजेला हा पर्याय आहे, परंतु विजेला तो संपूर्ण पर्याय नाहीये. म्हणजे काय की रॉकेलच्या दिव्यावर किंवा मेणबत्तीवर आपण टीव्ही चालवू शकत नाही, फ्रीज चालवू शकत नाही. आणि म्हणून विजेच्या संदर्भामध्ये विजेला पर्याय नाही किंवा वीज विक्री करणारा जे MSEB बोर्ड आहे तर ते मक्तेदार आहे.
तशा प्रकारची वीज आपल्याला कोणाकडूनही उपलब्ध होत नाही, म्हणून जवळचा पर्याय विजेला नाहीये. तर अशा पद्धतीने वस्तूला जवळचा पर्याय नसतो, हे या मक्तेदारी बाजारपेठेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. 3. नवीन उत्पादकांच्या प्रवेशावर बंधने. या बाजारामध्ये तशाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणं किंवा विक्री करणं, यासाठी जे काही नवीन उत्पादक बाजारात येतील तर त्यांना मात्र या बाजारामध्ये प्रवेशावर बंधन आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये काय होतं, एक वैशिष्ट्य, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. कोणीही विक्रेता त्या बाजारात येऊ शकतो आणि त्या बाजारातून बाहेर पडू शकतो. मात्र इथं तसं नाहीये. उत्पादक एकच, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नाही आणि या मार्केटमध्ये नवीन कोणताही उत्पादक या बाजारपेठेमध्ये येत नाही, तसा त्याच्या प्रवेशावर बंधन असतं. उदाहरणार्थ केंद्र सरकारकडे रेल्वे चालविण्याची मक्तेदारी आहे, तर रेल्वे चालवण्याचा अधिकार दुसऱ्याला दिला जाणार नाही. या क्षेत्रामध्ये कोणालाही गुंतवणूक करता येणार नाही, ही सेवा कोणालाही विकता येणार नाही. का? कारण शेजारी रेल्वेचे 10 रूळ तयार केले गेले तर देशातील मर्यादित असलेल्या जमिनीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे आणि म्हणून रेल्वे चालवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. त्यानंतर किमतीवर सत्ता. बघा, या मोनोपॉलीच्या बाजारामध्ये तो जो विक्रेता वस्तू विकतो त्या वस्तूची किंमत तो स्वतः ठरवतो. त्या किमतीवर त्याची सत्ता असते. आपल्या वस्तूची किती किंमत आकारायची, आपल्या माल किती किमतीला विकायचा, हा अधिकार पूर्ण त्याचा असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये कसं असतं? पूर्ण स्पर्धेमध्ये जी वस्तूची किंमत ठरते ती ग्राहक ठरवत नाही, ना उत्पादक किंवा विक्रेता ठरवत. तर त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये जी किंमत ठरते ती त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठा या नियमानुसार ठरत असते. मात्र इथं हा उत्पादक एकटा असल्यामुळे, एकच एक उत्पादक किंवा विक्रेता असल्यामुळे त्या वस्तूच्या किमतीवर त्याची पूर्ण सत्ता असते आणि म्हणून वाटेल तशी तो किंमत आकारू शकतो. केवढी किंमत आकारू शकतो, कारण त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नाहीये. त्यानंतर 5. महत्तम नफा म्हणजे जास्तीत जास्त, मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. जास्तीत जास्त मला नफा कसा मिळेल माझ्या वस्तूच्या विक्रीतून, अशा प्रकारचा तो प्रयत्न करतो आणि तो मिळवू शकतो. का? कारण त्याची किमतीवर सत्ता असते, त्या बाजारामध्ये तो एकटा असतो, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. म्हणजे एक प्रकारे त्याची मनमानी चालू असते त्या बाजारामध्ये वस्तूच्या बाबतीत आणि म्हणून त्याला महत्तम नफा मिळत असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये तसं नाही. जी किंमत असेल बाजारात त्या किमतीला आपला माल हा विकावा लागतो, मग तोटा हो अथवा नफा. मात्र इथं तसं नाही. हा तोटा अजिबात सहन करणार नाही आणि नफा तर मिळवेलच, पण तोही जास्तीत जास्त. आणि म्हणून महत्तम नफा मिळवणे हे मक्तेदाराचं उद्दिष्ट असतं आणि म्हणूनच महत्तम नफा हे मक्तेदारी बाजारपेठेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आणि त्यानंतर 6, या ठिकाणी 7 झालंय, हा 6 आहे. 6वं वैशिष्ट्य आहे पुरवठ्यावर नियंत्रण. म्हणजे जसं किमतीवर त्याचं नियंत्रण आहे, सत्ता आहे, त्याप्रमाणे तो जो विक्रेता आहे, तो जो मक्तेदार आहे, तर आपल्या मालाचा केव्हा बाजारामध्ये किती वस्तूंचा पुरवठा करायचा हे स्वातंत्र्य पूर्णपणे त्याला असतं आणि म्हणून देशातील एकूण पुरवठ्यावर त्याचं पूर्णपणे नियंत्रण असतं. आणि बाजाराचा नियम असा आहे की बाजारामध्ये वस्तूची मागणी जास्त आहे आणि पुरवठा जर कमी झाला तर मग त्या ठिकाणी वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढली म्हणजे नफा वाढतो आणि असा जास्त नफा मिळवण्यासाठी तो आपल्या वस्तूचा कमीत कमी पुरवठा त्या बाजारामध्ये करतो. बाकीचा माल गोडाऊनमध्ये भरून ठेवतो किंवा घरी ठेवतो आणि थोडाच माल बाजारामध्ये उपलब्ध करून देतो आणि अशी परिस्थिती दाखवतो की माझ्याकडे फार कमी माल आहे किंवा वस्तूचा पुरवठा आहे आणि त्याच्यामुळे आता यानंतर मालाचा पुरवठा मी जास्त करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडून वस्तू घेणाऱ्यांमध्ये स्पर्धा चालते आणि म्हणून ते जास्त किंमत मोजायला तयार असतात. ग्राहकांमध्ये स्पर्धा चालते की मला या विक्रेत्याजवळची वस्तू कशी मिळेल आणि यासाठी ती स्पर्धा चालते आणि मग या अर्थाने तो आपल्या मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करतो, कमी पुरवठा बाजारामध्ये उपलब्ध करून देतो आणि मग या अर्थाने तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला मोनोपॉली मक्तेदारी असं म्हणतात.
व्यवहारामध्येही आपण एखादा व्यक्ती जेव्हा ऐकत नाही एखाद्या वस्तूच्या बाबतीत किंवा जागेच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत, तर त्यावेळेला त्याला आपण सहज म्हणतो, तुझ्या काही बापाची मक्तेदारी आहे का, असा आपण उल्लेख करतो. आणि म्हणून त्याला मक्तेदार असं म्हणतात, कारण तो एकाच वस्तूचे उत्पादन करणारा तो एकटा आहे. त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नाही आहे. नवीन उत्पादक प्रवेश त्या बाजारामध्ये करू शकत नाही. किमतीवर त्याची सत्ता आहे, पुरवठ्यावर त्याचे नियंत्रण आहे, म्हणून तो जास्तीत जास्त नफा हा मिळवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक वैशिष्ट्य इथं टाईप करायचं राहिलेलं आहे. हे 6वं होतं आणि पुन्हा ते 7वं वैशिष्ट्य असं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, जे या ठिकाणी राहून गेलं. तर मक्तेदारी बाजारपेठेचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये मूल्यभेद केला जातो. मूल्यभेद मूल्यभेद म्हणजे काय, अशी व्याख्या विचारली जाऊ शकते आपल्याला. तर मूल्यभेद म्हणजे काय, लक्षात घ्या. या बाजाराचं ते एक खास वैशिष्ट्य आहे की मक्तेदार हा या बाजारामध्ये मूल्यभेद करतो. मूल्यभेद करतो म्हणजे काय, वस्तू त्याच्याजवळ एकाच प्रकारची आहे, एकाच क्वालिटीची आहे, पण या वस्तूसाठी तो वेगवेगळ्या ग्राहकांकडून जेव्हा वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतो. म्हणजे एखादा ग्राहक जर आला तर त्याला 10 रुपयाची वस्तू देईल, दुसरा आला तर त्याला 15 रुपयाची देईल. आणि आपण जर त्याला म्हटलं की याला 10ची दिली, मला 15ला का, तो सहज म्हणेल पटलं तर घ्या, कारण आपल्याला पर्याय नाही आहे, दुसरा उत्पादक त्या ठिकाणी नाही आहे, तशी वस्तू बाजारात नाही आहे, मग घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या ग्राहकांकडून एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारतो, तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाची काय व्याख्या आहे की एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून जेव्हा विक्रेता वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतो. मूल्य म्हणजे व्हॅल्यू, किंमत त्या वस्तूची, त्याच्यामध्ये तो भेद करत असतो. जसा ग्राहक आला तशा पद्धतीची तो किंमत आकारत असतो. एकाच किमतीला सर्व ग्राहकांना आपला माल तो विकत नाही. वेगवेगळ्या ग्राहकांकडून जेव्हा तो वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात. तर अशा पद्धतीने मोनोपॉली म्हणजे काय, किंवा मक्तेदारीचा बाजार म्हणजे काय, किंवा एक विक्रेता अधिकार म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये ही या ठिकाणी आपण अभ्यासली. आता या मक्तेदारीचे प्रकार पाहू. हे जे छोटे छोटे घटक आहेत, छोटे छोटे टॉपिक आहेत, याच्यावरच खऱ्या अर्थाने आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हे PPT मध्ये जे जे मी टाईप केलेलं आहे हे सर्व IMP, सर्व लेक्चरमध्ये जेवढ्या या PPT किंवा या स्लाईड दाखवल्या जात आहेत, याच्यामध्ये जे जे व्याख्या आहेत, जे जे मुद्दे आहेत, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं किंवा याच्यावरही तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार केले तर तुम्ही खूप मार्क मिळवू शकतात आणि 100% तुम्ही पास होऊ शकतात. त्याच्यामुळे जो विद्यार्थी याचा नीट अभ्यास करेल आणि या कन्सेप्ट लक्षात ठेवेल, हे मुद्दे लक्षात ठेवेल, तर त्यांना मात्र या ठिकाणी अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये खूप मार्क्स मिळवण्याची संधी आहे. FYBA पदवीचा हे जे पहिलं वर्ष आहे हा आपला पाया आहे आणि हा पाया जेवढा तुमचा मजबूत असेल तेवढे मार्क तुम्हाला SYला TYला मिळतील आणि चांगले मार्क घेऊन पदवी तुम्ही प्राप्त करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि व्याख्या पाहिल्यानंतर आता आपण प्रकार बघू. मक्तेदारीचे प्रकार असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला. कायदेशीर मक्तेदारी हा टिंबटिंब बाजाराचा प्रकार आहे किंवा मक्तेदारीचा टिंबटिंब हा प्रकार आहे. अशा पद्धतीने हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे. तर मक्तेदारीचे प्रकार बघू. 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार, जिथं मी कर्सर फिरवतोय तिकडे लक्ष द्या. हा जो कर्सर फिरतो, हा जो लाल टिंब आहे, तर तिथं ते लेक्चर सुरू आहे असा त्याचा अर्थ आहे. ते लाईव्ह आहे, तुम्ही लक्ष द्यायचं आहे, लक्ष हटवायचं नाही. 1. मक्तेदारीचा पहिला प्रकार, नैसर्गिक मक्तेदारी, नॅचरल मोनोपॉली. नैसर्गिक मक्तेदारी म्हणजे काय की देशाच्या ज्या ज्या भागामध्ये जी जी नैसर्गिक साधन संपदा लाभलेली आहे, नैसर्गिकरित्या देशामध्ये सर्वच ठिकाणी सारखी नैसर्गिक संपदा नाही. कुठे सुपीक जमीन आहे, कुठे कमी सुपीक जमीन आहे, कुठे थंड प्रदेश आहे, कुठे नारळाचं उत्पादन जास्त होतं, कुठे शिमल्याला सफरचंदचं उत्पादन जास्त होतं, आसाममध्ये चहाचे मळे आहेत. तर अशा पद्धतीने नैसर्गिक
देणगी ज्या ठिकाणी लाभलेली आहे, काही भागामध्ये हिऱ्यांचं उत्पादन होतं, काही भागामध्ये नारळाचं उत्पादन होतं, काही देशांमध्ये खनिज तेलाचं साठे आहेत आणि म्हणून मग त्या वस्तूच्या बाबतीत त्या उत्पादकाकडे जी मक्तेदारी दिसते त्याला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणतात. म्हणजे नैसर्गिक मक्तेदारी ती मिळालेली मक्तेदारी त्यांनी निर्माण केली नाही, पण तो ज्या भागात राहतो त्या भागामध्ये त्या वस्तूचे नैसर्गिक साठे आहेत किंवा उत्पादन होतं आणि म्हणून त्या वस्तूच्या बाबतीत तोच मक्तेदार असतो. त्याला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणतात. मक्तेदारीचा दुसरा प्रकार व्यावसायिक मक्तेदारी. व्यवसायानुसार हा मक्तेदारीचा प्रकार आहे. जसं की रेल्वे चालवण्याची मक्तेदारी केंद्र सरकारकडे आहे, वीज निर्माण करण्याची मक्तेदारी आहे, विमल गुटखा तयार करणारी विमलचा मक्तेदारी त्या उत्पादकाकडे, म्हणजे व्यावसायिक मक्तेदारी. म्हणजे व्यवसायानुसार वस्तूच्या उत्पादनानुसार हा मक्तेदारीचा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 3 कायदेशीर मक्तेदारी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनाबाबत आणि विक्रीबाबत कायदेशीर अधिकार त्या उत्पादकाने किंवा विक्रेत्याने मिळविलेला असतो. उदाहरणार्थ रेल्वे चालवण्याचा अधिकार किंवा मक्तेदारी केंद्र सरकारने मिळवलेली आहे. त्यानंतर आपल्याला वीज निर्मिती करण्याचा अधिकार हा MSEB बोर्डाने मिळवलेला आहे. कायदेशीर मक्तेदारी अजून रिझर्व्ह बँकेचे सांगता येईल आपल्याला की कायदेशीर चलन निर्माण करण्याचा अधिकार, नोटा तयार करण्याचा अधिकार फक्त भारताच्या रिझर्व्ह बँकेला आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ही चलन निर्माण करण्याच्या क्षेत्रामध्ये मक्तेदार आहे. दुसरा कोणालाही तो अधिकार दिलेला नाही. म्हणजेच काही देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही वस्तूंचा उत्पादनाचा अधिकार हा कायद्यानुसार एका ठराविक उत्पादकाला दिला जातो. जसं मी चलनाच्या बाबतीत सांगितलं तर चलन निर्माण करण्याचा अधिकार कायद्यानुसार फक्त रिझर्व्ह बँकेला आहे, इतर बँकांना तो दिला जाणार नाही. सर्वांनाच चलन निर्माण करण्याचा अधिकार जर बँकांना दिला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा पैसा दिसेल आणि बाजारामध्ये TV मध्ये त्या पैशाची जाहिरात दिसेल की आमच्या कंपनीचा पैसा वापरा. तसं होणार नाही. ते देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ते हितावह ठरणार नाही, ते चुकीचं ठरेल. आणि म्हणून कायद्यानुसार एका विशिष्ट सेवेला किंवा वस्तूचे उत्पादन करण्याचा अधिकार हा त्या मक्तेदाराला दिलेला असतो, तेव्हा त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतात. सामाजिक मक्तेदारी. काही सामाजिक जबाबदारी आहे. उदाहरणार्थ आपल्याला पुन्हा रेल्वेचं घेता येईल किंवा रिझर्व्ह बँकेचा नोटा निर्माण करण्याचा अधिकाराच्या बाबतीत म्हणता येईल. तर अधिकार कायद्याने तो मिळवलाच आहे, कायदेशीर मक्तेदारी आहे, परंतु एक त्यांची ती सामाजिक जिम्मेदारी पण आहे, सामाजिक जबाबदारी पण आहे. आणि जेव्हा ते सामाजिक जबाबदारी पार पाडताना तो एक विशिष्ट अधिकार विशिष्ट विक्रेत्याला, उत्पादकाला दिला जातो, तेव्हा त्याला ती सामाजिक मक्तेदारी असं म्हणतात. त्यानंतर 5 मालकी आधारावर मक्तेदारी. मालकी आधारावर बघा, एखाद्या वस्तूचा आपण ट्रेडमार्क मिळवतो, व्यापारी चिन्ह मिळवतो. जसं टाटा आहे, हेनरी फोर्ड आहे, गोदरेज आहे, रिलायन्स आहे. अशा प्रकारची मालकी एका विशिष्ट वस्तूच्या बाबतीत आपण मिळवतो आणि कोटा पद्धत सुद्धा कायद्यानुसार आपण मिळवतो की त्या वस्तूचा उत्पादनाचा किती अधिकार मी माझ्याकडे ठेवू इच्छितो. अशा प्रकारचे कोटा पद्धतीचेही अधिकार तो कायद्यानुसार मिळवलेला असतो आणि म्हणून त्या वस्तूच्या उत्पादनाची मालकी त्या व्यक्तीकडे असते, तेव्हा त्याला मालकी आधारावर मक्तेदारी असं म्हणतात. जसं मारुती सुझुकी, मारुती कार आहे, तर या नावाचा ब्रँड, या ट्रेडमार्क फक्त मारुतीकडे, तशाच प्रकारची कार त्या नावाची दुसरा कोणीही तयार करू शकत नाही. आणि या अर्थाने मालकी आधारावर सुद्धा मक्तेदारीचा प्रकार आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मक्तेदारीचा बाजार म्हणजे काय, एक विक्रेता अधिकार म्हणजे काय, स्पर्धेनुसार बाजाराचा हा दुसरा प्रकार आहे. तर या मक्तेदारीचा अर्थ बघितला आपण, मक्तेदारीची वैशिष्ट्ये अभ्यासली. इथं लक्षात ठेवा, इथं मूल्यभेद राहिलं, इथे लक्षात ठेवा, नोट्समध्ये ते मिळेलच. तर मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि मक्तेदारीचे प्रकार हे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार बाजाराचा पुढचा प्रकार आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासू. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ. घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.